मंगेश पाटील याला करतोय की बालचंद्र पाटील यांचं आपण स्वागत करावं. त्यांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी या पनवेल प्रीमियर लीगसाठी लाभली आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. उर्वरित आपण तसेच कमलाकरजी ठाकूर यांचाही सत्कार करण्याची विनंती मी मच्छिंद्र पाटील यांना करतोय. आपण कमलाकर ठाकूर सिनियर खेळाडू आणि क्रिकेटची खूप मोठी आवड त्यांच्या मनामध्ये आहे आणि स्वाध्याय आध्यात्मिक कार्य ते करत असं आपल्या विभागामध्ये, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी करतोय. तसेच हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट या संघाचे ओनर नरेश पाटील यांचंही आपण लगेच स्वागत करावं अशी मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय. दोन मिनिटं सामन्यांचा पाहुण्यांचा सत्कार करणे हे आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो, कारण पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला आहे आणि त्यांचं स्वागत करणं आपल्याला. नरेश पाटील संघाचे ओनर्स आहेत, यांचाही सत्कार मच्छिंद्र पाटील आमच्या समालोचक समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेऊन खूप चांगली स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय. स्पर्धेतला तिसरा दिवस आणि नरेश पाटील यांचा सत्कार संपन्न होतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संतोष गरज सर. आपण पाहिलं आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. आपण वळतोय मॅचच्या दिशेने. दुसरी मॅच आजच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळते. दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 5 षटकांची मॅच असेल. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 5 षटकं फेकायची आहेत. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज प्रेम गायकवाड येत आहेत. मॅन फ्रॉम शिवकर. जागृती 11 डोंबिवली संघटनेत सुद्धा ते खेळतात. गेम ऑन. पंच सँडी पालकर सरांचा इशारा येतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश, नो सेकंडला प्रथमेशला तुम्ही पाहतायत. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट बॅकफुट पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण तिथे होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. स्वागत चौकाराने केलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहिलं तर कल्पेशने प्रचंड मेहनत करावी लागली पनवेल समालोचक असून या स्पर्धेसाठी आणि त्यात कुठे यश आले. कारण मध्ये कालचे 2 दिवस आपण पाहिले तर पावसाने हजेरी लावली होती आणि भरपूर स्पर्धा म्हटल्यानंतर भरपूर मेहनत करावी लागते. प्रेम हा चेंडू तुम्ही पाहतायत. मिडॉपच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव होणार नाही. योग्य कॉल आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज प्रथमेशचा. कल्पेशला एक धाव घ्यायची होती मात्र प्रथमेश कोहलीने त्यांना लगेच थांबवलं कारण एक धाव होणार नाहीये आणि एक योग्य कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी बसण्यासाठी सुद्धा स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. श्रद्धांजली स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. दिल्ली स्पोर्ट कार कोपर ऑनर दिनेश पाटील आबा यांच्या नावाचं ही स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय कावराम माधू पाटील व स्वर्गीय रमेश काकडे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. कुमार विनायक सचिन टीके स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. असे अनेक स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे तिथे संपर्क होत नाही. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळते प्रेमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण की प्रेम आपण पाहिलं तर शिवकर या संघटनेत सुद्धा खूप मोठं योगदान या खेळाडूचं राहिलं. ज्याप्रकारे मी मगाशी उल्लेख केला खुल्या गटातनं जागृती 11 डोंबिवली संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागते. प्रेम हा चेंडू तुम्ही पाहतायत. कबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक धाव वेगाने पूर्ण केली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाते. सोमनाथ सर आमच्या सोबत आहेत ऑफिशियल स्कोरर. 6 धाबा धावपलकती लागल्यात. नाणेफेकी गमावल्यानंतर तुम्ही पाहतायत हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ संकेत पाटील अँड कंपनी एका बाजूला तुम्ही पाहतायत तर दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर अँड कंपनी आपण पाहिलं तर दिनेश मूर्ती कुंडेवाल हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिली मॅच थोडीशी रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली होती आणि हा दुसरा सामना आजच्या दिवसातील. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळते. हलकंसं अपील केलं होतं. समाधान आपण पाहतो एसटीच्या भूमिकेत आहेत. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे. सँडी पालकर सर एक अतिशय नामावंत पंच आहेत जे केवाळीचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्क्वेअरलेगचे पंच सुनील तांडले सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम
बेलवली असे 2 ऑफिशियल पंच या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दिनेश स्मृती कुंडेवाल संघ आपण पाहिला तर RPL मध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. सोमनाथदादा मला माहिती देत आहेत. प्रेम हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला होता. मिड ऑफ वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत आणि फलंदाज कल्पेशची खेळी ते समाप्त होते. पहिला धक्का लागतोय तो हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाला. निश्चितच हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्टचे ओनर नरेश पाटील यांच्याकडून आमच्या पनवेल प्रीमियर लीगसाठी 2,500 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आहे. तसेच जयदेव पाटील मंचावर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. नक्कीच सर्व देणगीदारांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केले त्यांच्या हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण स्पर्धा म्हटल्यानंतर विभाग सर सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मनापासून सहकार्य केलं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर प्रेम गायकवाडने खूप चांगला कमबॅक केला. 6 धाबा देत असताना 1 गडी बाद केलंय. 5 ओव्हरची मॅच आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज तर विनय म्हात्रे येत आहेत. दुसरं षटक घेऊन हा चेंडू बघा किती ऑप्शनच्या किती बाहेर होता. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. मेन पंच आता मात्र सुनील तांडेल सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम बेलवली. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज प्रथमेश आहेत. 9 सेकंडला परेश आहेत. परेश ठाकूर 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. हा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. क्रीडांगण आपण पाहिलं तर भौगोलिक कडे आपण लक्ष दिलं तर थोडंसं मोठं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे ॲड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागल्या त्या 9 धावा. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या. प्रेम गायकवाडच्या खूप चांगला कमबॅक त्याने केला. आणि आता मात्र परेश ठाकूर जो 9 सेकंडला आहेत. स्ट्राईक एंडला प्रथमेश कोळीला तुम्ही पाहतायत. 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका चांगल्या पार्टनरशिपची आता गरज आहे. ती हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाला. हर्षाली 11 मुरबी संघ सुद्धा बऱ्याच वेळा आमच्या विभागामध्ये खेळण्यासाठी सुद्धा येत असतो. यावेळी मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. अप्रतिम संगीत पाहत आहेत. पहा या स्पर्धेसाठी आपण स्टँडची उपलब्धता केली दिली आहे. ती म्हणजे श्रद्धांजली स्टँड. त्या स्टँडवर आपण पाहतो रिची म्हात्रे, सुधीर तांडेल, अमर साळुंके, मंगेश फडके, तसेच महादेव केणी आणि शकील पटेल. शकील पटेल म्हणजे आपले स्टार ओएस संघाचे स्टार आणि एक उत्कृष्ट खेळाडू होते. तेवढेच चांगले व्यक्तिमत्व यांनाही आपण गमान मोजलो आहे. आणि त्यांच्या नावाचा स्टँड आपण श्रद्धांजली स्टँड म्हणून या ठिकाणी आहे. दीप्ती स्पोर्ट खारकोपर ओनर दिनेश पाटील आबा. तसेच आपण डाव्या बाजूला पाहतोय छाया रिसॉर्ट संजय पाटील यांचा स्टँड आहे. तसेच स्वर्गीय कालुराम महादेव पाटील आणि स्वर्गीय रमेश काकडे स्टँड. याच दरम्यान खूप चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आपण पाहिलं तर विनय म्हात्रे. तर विनय म्हात्रेला माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे. वातावरण आपण पाहिलं तर थोडंसं दमट आहे. ऊन सावळी हा लपंडाव तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. हा प्रयत्न सुरू आहे विनयचा. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड पॉईंटच्या वरून खेळत आहेत. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. भगवे वादळ आले
खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा चौकार आलाय. प्रथमेश कोळी आता मात्र चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र फायनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा तिसरा चौकार प्रथमेश कोळीच्या बॅटमधून. आणि प्रथमेश कोळी आता लयमध्ये दिसत आहेत, चांगली बॅटिंग ते करतायत, कारण की एक विकेट जरूर गेली. त्याला माहिती आहे आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. त्यामुळे समाधानला आता थोडंसं चिंतेचा विषय झाला आहे, त्यामुळे चर्चा थोडीशी करतोय. कारण की आपण पाहिलं तर धावपलकर धावा 21 धावा धावपलकरती लागल्या आहेत. हर्षली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाच्या, म्हणजे धावांची गती आपण पाहिली तर चांगली. बघा चेंडूची मागणी केली आहे खरी. हर्षली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ आपण पाहिलं तर ऑनर नरेश दादा पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नरेश दादा पाटील यांची भेट आमची वॉकलँड ट्रॉफीमध्ये झाली होती. संकेत पाटील अँड कंपनी, कारण संकेत त्या टीमचे कॅप्टन होते हर्षल 11 मुरबी. तर चेंडूची मागणी जरूर केली जाते, कारण की 21 धावा धावपलकरती लागल्या आहेत. डीजे सँडी तुम्हाला पाहायला मिळते. सूरजचंही कौतुक करेल, खूप चांगलं संगीत तुम्हाला पाहायला मिळते. HDC वळवळी. पनवेल प्रीमियर लीग आता जाऊया बघायला, पनवेल प्रीमियर लीग आता जाऊया बघायला, नाव लई गाजला संघ काही. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खूप चांगलं संगीत. राईट मोर टू विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू सरळ स्क्रीनच्या समोर जाऊन ट्रॅव्हल होतोय. सलग येणारा हा तिसरा चौकार. फलंदाज आपण पाहिलं तर प्रथमेश कोळीच्या बॅटमधून. तुझा मानाचा मान. सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच सलग 3 चौकार पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर पनवेल प्रीमियर लीग 2021 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पहिलं वर्ष. असं वाटत नाही की पहिलं वर्ष, ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलंय, खूप चांगले स्टँड तुम्हाला पाहायला मिळत आहेत, खूप चांगलं क्रीडांगण. खास करून 2 षटकात 20 धावा झाल्या, आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा येत आहेत प्रेम गायकवाड येत आहेत. कारण प्रेमला माहिती आहे माझ्या षटकात 6 धावा 25 धावा झाल्यात, या षटकात 19 धावा आल्या, पहिल्या षटकात 6 धावा होत्या. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. अचूक लक्ष आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहिलं तर प्रथमेश कोळी, आणि हे असणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने, मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे जज करतात आणि फलंदाज परेश ठाकूरची इथे खेळ समाप्त होईल. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. हर्षली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाला. धन्यवाद डीजी. 2 षटकं आपण झाली, त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. रिव्हर्सर सुद्धा आमच्या सोबत आहेत. 25 धावा झाल्यात. रिव्हर्सर काय सांगायला, 25 धावा झाल्या, 2 धक्के लागले. थोडीशी घाई दाखवली ते मी म्हणेल परेश ठाकूर, कारण की प्रथमेश कोळी चांगली बॅटिंग करत होता या मॅचमध्ये. हां नक्कीच नितीन, आपण ज्या पद्धतीनं बघितलं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे 2 षटक असतात आणि त्या षटकांचा मात्र इथे पुरेपूर फायदा उचलताना हे 2 फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर अतिशय सुरेख झाली आहे, परंतु शेवट कशा पद्धतीनं केलं जाईल हे देखील पाहणे गरजेचं आहे. नक्कीच प्रेम गायकवाडला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. आतापर्यंत त्याने 2 धक्के दिलेत या मॅचमध्ये. म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा पूर्णपणे त्याला अभ्यास झालाय. आणि आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानात सुशांत शेलके आलेत, मॅन फ्रॉम मदई. परेशसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने आलेत. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल. फेकी थोडीशी खराब झाली होती. 2 धावा ॲड होतील. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 27. 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या तुम्ही पाहतायत. हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांची लढत. 50-55 हे टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवावं लागेल.
काही समोरचाही संघ खूप चांगला आहे. दिनेश स्फूर्ती कुंडेवाल संघ, या संघालाही कमी लेखून चालणार नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झालाय, चेंडूची लाईन काय होती, हेच पंच सँडी पालकर सांगतायत फलंदाजाला. आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. सेकंडला आपण पाहिलं तर प्रथमेश कोळी जो सलामीला आलाय, PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय कव्हर केली जाते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्याही एन्जॉय करू शकता. मात्र याच दरम्यान खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं. षटकार. बघून माझे कैलास दादाला येतय बघून वादळ वारा आईलाय तो पण माझे गुरु दादाला येतय बघून. सँडी पालकर म्हटल्यानंतर एक वेगळी सदा असते. षटकार आलाय. प्रथमेश कोळी लय मध्ये दिसत आहेत. चांगली बॅटिंग ते करतायत. पूर्णपणे खेळपट्टीचा अभ्यास त्यांनाही झालाय. चांगली बॅटिंग करतायत. अजून एक फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदा वेगाने पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक होते प्रवीण चोरगे होते तिथे. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धाव धावा लागल्या त्या 34. तिसरं षटक मार्कसचं असताना प्रवीण चोरगे चांगली फिल्डिंग दाखवत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला सुशांत शेलके येत आहेत, मॅन फ्रॉम अदई. काहीतरी चर्चा करतायत. आपण पाहिलं तर प्रथमेश जे सलामीला आलेत, प्रथमेश कोळीला माहिती आहे या खेळपट्टीवर धावा येतात. 30 चर्चा ते करत असतील सुशांत सोबत की धावा आपल्याला येत आहेत, फक्त कॅपमध्ये फटके खेळायचे, ही चर्चा त्यांनी केली असेल. मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये आता मात्र थोडंसं मागणं षटक ठरतंय प्रेमचं. इथे मात्र स्वीपचा प्रतिम फटका मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये खूप वेगाने आलेत. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावा तुम्ही पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटका अखेर 35 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. आणि ज्यावेळी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रिवासला आम्ही समालोचन करतो त्यावेळी डीजे सँडीचे उल्लेख आम्ही नेहमीच करतो की डीजे मास्टरकडे सामान किती हे महत्त्वाचं नाही आहे, मात्र ऑपरेट करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि नेहमीच वळवळीच्या डीजेचा उल्लेख आम्ही सातत्याने करत असतो. बऱ्याच वेळा आपण त्यांच्यासोबत तुम्ही समालोचन करत असता. तर पुढची लढत होणार आहे ती म्हणजे अथर्व अँड रोनित राजपट पेट वडप विपक्ष दिनेश स्मृती कुंडेवाल या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. निश्चित दोन्ही संघाने करण्याचा रेडी आहे. तसेच आपण विद्यमान सामना पाहतोय. दिनेश स्मृती कुंडेवाल त्या संघाचे ओनर्स आहेत अविनाश वास्कर साहेब. तसेच त्या संघाने जे टी-शर्ट परिधान केले ते स्पॉन्सर केले आहेत आम्हाला, ते म्हणजे श्री एकनाथ शेठ म्हात्रे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. तसेच विपक्ष आर्शल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी ओनर आहेत परेश ठाकूर आणि नरेश पाटील. त्या संघाला टी-शर्ट स्पॉन्सर केले ते म्हणजे श्री विश्वजित जनार्दन पाटील अध्यक्ष पनवेल विधानसभा युवक काँग्रेस. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण ज्या प्रकारे आमच्या या पनवेल प्रीमियर लीगला सरचे या ठिकाणी आपण जी भेट दिलीत, सरचे आभार व्यक्त करतोय आपलं सर्वांचा. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा इथे झाल्यात. पहिल्या मॅचचा रिव्हर्सवर आपण विचार केला तर आदई वाऊंजे विभाग 10-10 सरकार या संघाने 42 धावा केल्या होत्या. मात्र मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली होती. इथेही 35 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आणि आपण पाहिलं तर हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे प्रथमेश कोळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, जो कधी या धावांची गती वाढू शकतो. मात्र 4थं षटक घेऊन येते गोलंदाज संदीप भोईर येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक मात्र संदीप भोईर घेऊन येत आहेत. 25 मिनिटाचा अवधी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि 4थं षटक घेऊन येत आहेत संदीप भोईर. आणि स्ट्राईक हँडला आपण पाहिलं तर सुशांत शेलके. हा चेंडू तुम्ही पाहताय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे झाला नाहीये. पहिला चेंडू मात्र संदीप भोईर यांनी डॉट फेकलाय. संदीप भोईरला माहिती आहे 3 षटकात 35 धावा झाल्यात. 50च्या आत थांबवणं खूप गरजेचं आहे. दिनेश स्मृती कुंडेवाल संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅनच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. आणि सराव असेल तर तुम्ही नक्कीच तो फटका सहज खेळू शकता.
या फटक्यासाठी आपण पाहिलं तर संतोषदादा सरांचं नाव भरपूर मोठं आहे ओवले गावचे, ज्यांनी खऱ्या अर्थाने रिव्हर्सचं जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्रामीणमधला पहिलाच रिव्हर्स फटका ज्यांनी खेळला. यावेळेस मात्र कव्हरच्या वरून खेळत आहेत क्षेत्ररक्षक. पॉईंटचा खूप वेगाने धावते. आउटफील्ड फास्ट आहे आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा मिळाल्यात त्या हर्षाली फॉरेस्ट ट्रान्सपोर्ट मुरबी संघाला. आणि आजही आपण पाहिलं तर सोमनाथ सर, संतोष म्हात्रे अजूनही चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. फिटनेस सुद्धा त्यांचा खूप चांगला आहे आणि त्यांच्याही नावाचं वर्णन नेहमीच केलं जातं. 3 धावा इथे मिळाल्या. धावपलका धावा आपण पाहिल्या तर 42 धावा झाल्यात. 2 गडी बाद. हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ तुम्ही पाहतायत. संदीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडूला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडं षटकार. ही ताकद आहे प्रथमेश कोळीची. 11 चेंडूमध्ये 33 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ 48 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. काय बॅटिंग केली जाते. सलामीला आलाय संयमाने. सुरुवातीला त्याने खेळ केला मात्र आता आक्रमक फलंदाजी तो करतोय. त्याला माहिती आहे 50+ धावा आपल्याला कराव्या लागतील कारण की समोरचा संघ आपण पाहिला तर दिनेश स्मृती कुंडेवाळ संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगली आहे. हे प्रथमेश कोळीला चांगलं ठाऊक आहे आणि त्यामुळे तो चांगली बॅटिंग करतोय. सुनील भोईर आपण पाहिलं तर संदीप भोईर आहेत गोलंदाज. पुन्हा सफल झाले. स्टँड अँड डिलेवर. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे मात्र 50 कंप्लीट. 54 धावा धावपलकावरती लागल्यात त्या हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाच्या. आणि आपण पाहिलं तर प्रथमेश 12 चेंडूचा खेळ केला आणि 39 धावांवरती तो खेळतोय वैयक्तिक. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संदीप 325 टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतोय. फायनलीचं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि कोणतीही चूक इथे करत नाहीये आणि 39 धावाचं वादळ मात्र प्रथमेश कोळी तंबूच्या आश्रयाला परततोय. मध्ये चांगले खेळी पाहिली होती. असं वाटलं होतं की 50 कंप्लीट होते आणि काय आणि कैलासजी म्हात्रे यांनी जे प्राईज लावलंय 3713 रुपये म्हणजे 3713 रुपये हे प्राईज ते लावलंय. कुठल्याही फलंदाजाने पनवेल प्रीमियर लीगमध्ये जर अर्धशतक पटकावलं 50 धावा पटकावल्या तर कैलासजी म्हात्रे यांच्याकडून 3713 एवढा गाडी नंबर आहे त्यांचा. ती त्यांनी प्राईज या ठिकाणी ठेवली आहे आणि ती प्राईज कॅश जमा सुद्धा झालेली आहे. त्यांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि मंचावरती ज्या मान्यवर उपस्थित आहेत ते म्हणजे कमलाकरजी पाटील साहेब मुरबी आणि त्यांच्या समवेत यशवंतजी पाटील यांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. संदेश आलेत फलंदाजी करण्यासाठी. मुरबीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय की मुरबी म्हणण्याचा भरपूर खेळाडू या गावानेही दिलेत चांगले. आणि शेवटचं षटक होते गोलंदाज राम पाटील. 54 धावा झाल्यात. प्रथमेश कोळीने आपण पाहिलं तर 39 धावांचं योगदान दिलं. गणेशपुरीचा खेळाडू मात्र खूप चांगली बॅटिंग त्याने केली. हा चेंडू ब्लॉकहोलचा वापर केला होता त्यालाही खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. बघायचं तिसरी धाव इथे पूर्ण होईल का. आणि 3 धावा इथे वेगाने धावून घेतल्यात. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 57 धावा. धावांची गती खूप चांगली आपण पाहिली ती. हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ प्रथम फलंदाजी असताना आतापर्यंत 57 धावा कुठल्या आहेत. शेवटचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. राम पाटील शेवटचं षटक घेऊन आलेत दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाच्या वतीने. 57 धावा
दिनेश म्हणजे कुंडेवाल संघाला पुढची मॅच त्यांना लगेच खेळावी लागणार आहे. हा चेंडू प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज राम पाटील आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. रिवाल सर काय सांगाल, प्रचंड वेग होता या चेंडू मागे. हा नक्कीच नितीन, ज्या पद्धतीनं रामकडे बघितलं तर 40+ खेळाडू आहे, मात्र पाहिलं तर कोणीही म्हणणार नाही की हा 40+ मध्ये क्रिकेट आजही खेळतोय, असा अनुभवी खेळाडू आहे नितीन. नक्कीच सुरेख गोलंदाजी करता. इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिसफीड झाली होती, मात्र दुसरी धाव इथे होणार नाहीये. एकाच धावेची समाधान मानावं लागतोय. समाधान वास्कर सुद्धा चर्चा करत असेल की धावा आपण पाहिलं तर 58 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावांची गती आपण खूप चांगली पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये फक्त 42 धावा केल्या होत्या आधी वाऊंजे विभाग, 10 सरकार या संघाने आणि त्यात 43 धावांचा पाठलाग मात्र अथर्व रोहित ट्रान्सपोर्ट पेट वलप या संघाने सहज केल्या होत्या. बघायचं या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल. अठ्ठावन्न धावा झाल्यात. ब्लॉकलचा वापर केला होता, क्रिकेटमधलं मुख्य अस्त्र त्याचा वापर केलाय राम पाटीलने. ज्या प्रकारे रिवाल सरांनी उल्लेख केला की 40+चा खेळाडू मात्र असं वाटत नाहीये. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात त्यांचं फिटनेस खूप चांगलं आहे आणि क्रिकेट हा खेळ असा आहे, त्यासाठी तुमचं फिटनेस चांगलं असणं खूप गरजेचं आहे. एक धाव इथे जरूर ॲड होईल. धावसंख्या 59 धावा धापलकरती लागल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी, कौतुक करेल मी गोलंदाजचं राम पाटीलचं, कारण शेवटचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक असतं रिवाल सर, आणि अशा परिस्थितीमध्ये राम पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूत जरूर 3 धावा आल्या, त्यानंतर 1 डॉट, त्यानंतर 2 सिंगल आणि पुन्हा डॉट, म्हणजे एकूण 5 धावा 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 1 धाव इथे पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र एकच धाव मिळेल. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग फलंदाज बाद होईल. 60 धावा कुठल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना हर्षल इलेव्हन परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाने आणि दिनेश मूर्ती कुंडेवाल संघाला विजयासाठी 61 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2021 पहिलं वर्ष आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पनवेल समालोचन समितीचे अध्यक्ष आपण पाहिलं तर मच्छिंद्र पाटील सर आहेत, मॅन फ्रॉम रोहिंजन. त्यानंतर आपण त्यांचे सर्व सदस्य असतील, त्यानंतर खास करून संदीप वास्कर या नावाचा उल्लेख व्हायला हवा. प्रचंड मेहनत त्यांची राहिली या स्पर्धेसाठी. 60 धावा झाल्यात. 61 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आपण पाहू शकाल. 5 षटकांमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण लावायचे. टीम हर्षल इलेव्हन परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ आणि संकेत पाटील अँड कंपनी. संकेत पाटील सारखा गोलंदाज या संघामध्ये. हां, तर पुढच्या संघाने रेडी राहायचं आहे. एक संघ जो मैदानावरती खेळत आहे दिनेश मूर्ती कुंडेवाड यांचा सामना लगेचच पुढचा असणार आहे. तसंच अथर्व अँड रोहित ट्रान्सपोर्ट पेट वडप या संघाच्या कर्णधार बंटी जोशी आपण पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. तर मंचावरती ज्यांची उपस्थिती आहे कमलाकरजी पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला या आणि स्पर्धेला पनवेल प्रीमियर लीगसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचे मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये ज्यांना ओढ आहे असे कमलाकरजी पाटील मुरबी, आणि ही स्पर्धा आपण पाहतोय सामाजिक कार्याचं ती लगन एक, आणि निश्चितच आपण बघतोय की पनवेल समालोचन असोसिएशनचं कार्य जे आपण पाहिलं, स्पर्धा जरी क्रिकेटची असली तर सामाजिक कार्याची जोड नक्कीच आहे. कारण संदीप वास्कर असतील, मच्छिंद्र पाटील असतील, योगेश आहेत, रोशन आहे, रमेश पाटील असतील, संतोष घरत, या सर्वांचं कार्य, कारण ही इथून मिळणारा जो मोबदला असेल, काही जो या ठिकाणी फायदा असेल तो सामाजिक कार्यासाठी वापरला जाईल हे मात्र नक्कीच असणार आहे. अनेक कार्य या पनवेल समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून अनेकांनी पाहिले आहेत. एखादी वाडे असेल, तिथे असेल, दिवाळीचं कार्यक्रम असेल, तेही चांगले कपडे आणि त्यांना वस्तू वाटप करून सर्व या ठिकाणी वाड्यांमध्ये आपण तो कार्य करत असतो. त्याची जोड या क्रिकेट स्पर्धेला आहे. कारण इथून जो मोबदला मिळेल तो नक्कीच सामाजिक कार्यामध्ये वापरला जाईल. ही या पाहुण्यांच्या माहितीसाठी मी ते या ठिकाणी सांगत आहे. आणि अशीच जर कमलाकर पाटील साहेबांसारखे नक्कीच दानशूर दाते आपल्या या विभागाने असतील तर नक्कीच यांच्यामार्फत सुद्धा आपण या सामाजिक कार्यामध्ये नक्कीच असेच सहकार्य करत राहा आणि एक चांगलं क्रिकेट आणि सामाजिक कार्य हे चांगली जोड आपण घडवून एक चांगलं आपलं या ठिकाणी नक्कीच कार्य करत राहू हे सुद्धा आपण या पाहुण्यांना आपण सांगू शकाल.
जसेच कमलाकरजी पाटील यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय की त्याने 5,000 रुपये डोनेशन या PPL साठी, या पनवेल समालोचक असोसिएशनसाठी आम्हाला या ठिकाणी दान केले. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर 61 धावांचं लक्ष आहे ते दिनेश स्मृती कुंडेवाळ या संघासमोर 5 षटकांमध्ये. आणि जेव्हा मॅच सुरू होईल आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत. आमच्या सहकारी समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकत असतात, या अगोदर सुद्धा ते आमच्या सोबत होते. श्रद्धांजली चषकची स्पर्धा झाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. सुखदेव काका म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेत सुद्धा आमच्या सोबत होते ते. रिवाल म्हात्रे सरांकडे जाऊया आपण या मॅचसाठी दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच नितीन. उगवला तारा ती मिरहरा गरझा तर निश्चितच या ठिकाणी नितीन जी खेळपट्टी जी बनवली आहे झहीर खान या खरं तर खेळाडूने अतिशय चांगली खेळपट्टी 10 दिवसामध्ये ती खेळपट्टी टणक अशी खेळपट्टी बनवून दिली. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्या जातीने जिलानी पटेल यांनी सुद्धा हातभार लावला आणि या स्पर्धेसाठी जे मैदान उपलब्ध करून दिले ते म्हणजे झहीर पटेल या गावचे सुपुत्र, अतिशय चांगले समालोचक. त्यांच्या साथीने तौशिफ पटेल असतील, तसेच सोहेल पटेल या सर्वांनी, निकू म्हात्रे यांनी सुद्धा चांगले सहकार्य केले. तसेच त्या स्पर्धेला कैलासजी म्हात्रे, गुरु म्हात्रे असतील यांनी सुद्धा खूप मोठं मोलाचे सहकार्य केलं आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. सर्व तमाम क्रीडारसिक प्रेक्षक वर्ग आणि माझ्या लाडक्या खेळाडूंना पुन्हा एकदा मी रवींद्र म्हात्रेचा प्रेमाचा नमस्कार करतोय. आणि आजच्या दिवसातला पहिला, खरं तर हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना ज्या पद्धतीनं पहिली फेरी पाहायला मिळते, दुसऱ्या सामन्यातली एका बाजूला 2 संघ पण ज्या पद्धतीने उतरलेत मैदानावर या पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपले अस्तित्व आजच्या दिवसामध्ये प्रस्थापित करण्याकरता अर्थातच दिनेश स्मृती कुंडेवाल आणि हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी या 2 संघामध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला स्कोर पाहायला मिळाला खरं तर 42 धावा. या सामन्यामध्ये अगदी उच्चांक गाठलाय तो म्हणजेच हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी संघानं 60 धावा काढून 61 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीची जोडी देखील मैदानावर सज्ज झाली आहे. मित्रांनो, आज आहे शनिवार. जय हनुमान ज्ञानगुण सागर, जय कपीस तिहोलोक उजागर, रामदूत अतुलित तिलबलधामा, अंजनी पुत्रा पवनसूत नामा. शुभ शनिवार. आणि या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करूया की आपले सारे या लाडके खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन ही पनवेल प्रीमियर लीग अगदी आनंदात जल्लोषात साजरी होईल. गेम ऑन, गेम स्टार्ट. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू अगदी आडव्या बॅटनं केलाय. फलंदाज समाधान वास्करच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. जय बजरंग बली. खरं तर ही ओळख आहे SDC सूरज आमच्यासोबत जोडले जातात त्यावेळी नक्कीच काय ताळमेळ जुळलं जातं नितीन. तर नक्कीच ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की समाधान वास्करनं नितीन टीट फॉर टॅट प्रत्युत्तर काय सुरेख पद्धतीनं दिलाय. जशास तसं मात्र उत्तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कल्पेश ठाकूरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर लगावलेला खणखणीत चौकार. अर्थातच संघ खेळतोय दिनेश स्मृती कुंडेवाल संघ. काही दिवसांपूर्वी नितीन आपण बघितलं तर दिनेश यांचे वडील अर्थात आपण बघितलं तर अविनाश वास्कर यांचे वडील इथे मात्र काही दिवसापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. अभिषेक वास्कर खरं तर या संघाचे ओनर्स आहेत.
आणि त्याच पद्धतीने हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघाचे नरेशजी पाटील हे दोन ओनर्स, दोन्ही संघ ओनर्सनी मात्र हे दोन संघ पॅक केलेत. आणि कशा पद्धतीनं मात्र हे दोन्ही संघातील खेळाडू या मैदानावर खेळ आपले साकारतील. पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर समाधान वासकर, आणि समाधान वासकर म्हटलं तर क्रिकेटमधलं फार मोठं नाव नितीन सर. या आमच्या पनवेल तालुक्यामध्ये प्रामुख्यानं या खेळाडूंना ओळखलं जातं. काही दिवसापूर्वी रायगड प्रीमियर लीग आयोजन ज्या पद्धतीने संपन्न झालं आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये काय फलंदाजी केली होती याच समाधान वासकरनं. मालिकावीरच्या रेसमध्ये होतं, परंतु दुर्दैव त्यांचा संघ त्या लीगमधून बाहेर गेला. परंतु त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून बायसिकल देण्यात आली आहे. ही ओळख आहे. अनेक मैदानावर त्यानं बाईक देखील पटकावली आहे. मग बामणडोंगरी मैदानावर का होईना, वाकडी मैदानावर का होईना, मालिकावीर बाईक त्या खेळाडूच्या नावावर आहे. म्हणून तर टेनिस क्रिकेटमध्ये AK-47 या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू अर्थातच समाधान वासकर ऑन स्ट्राईक. तेवढाच मात्र एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज. डावखुरा गोलंदाज आहे. सँडी पालकर सरांच्या अगदी उजव्या बाजूनं मारा करतोय. 3 ते 4 पावलांचा स्टार्ट आहे या गोलंदाजाचा. फुलटॉस, चेंडू फुलटॉस सरळ बॅटने केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, हा चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार, 4 रन. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. बॅक टू बॅक 2 चौकार इथे येतात. नक्कीच स्वर्गीय दिवंगत प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिबा पाटील साहेबांचं गीत देखील आपल्याला ऐकायला मिळतंय सँडेडीच्या माध्यमातून. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाढवूया. हा चेंडू तिसरा चौकार नव्हे तर तिसऱ्या चेंडूवर आलेला खणखणीत सँडी पालकर यांची अदाय पाहायला मिळतोय. या ठिकाणी षटकार. लई बल आलं माझ्या च्या दिशेनं लगावलेला हा उत्तुंग षटकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर लगावलेला समाधान वासकरनं षटकार. धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ते अर्थातच 14 या आकड्यावर. काय सुरुवात केली आहे समाधान वासकरनं. तिकडे प्रथमेशनं जशी सुरुवात केली होती, प्रथमेश कोहलीच्या फलंदाजीतून धावा आल्या होत्या, तसाच हा मात्र चौथा चेंडू देखील खेळतोय. समाधान गॅपमध्ये नो मॅन्स लँड एरियामध्ये जातोय चेंडू सरळ 4 धावांसाठी. आणखी एक चौकार. काले खडकाला एक राती नुभा. नक्कीच सुंदर संगीत नितीन आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतंय. खरं तर आवाज देखील ऐकायला मिळाला. रोशन पाटील पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचा एक समालोचक. आणि हा चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. सुरुवातीला नितीन आपण बघितलं कल्पेशनं ज्या पद्धतीने चेंडू फेकले, खरं तर समाधाननं लगावलेले 3 चौकार आणि 1 षटकार अगदी थोडे फुलटॉस ओव्हरपीच अशा पद्धतीने. परंतु हा चेंडू ब्लॉक यॉर्क चेंडू फेकला, तिथे त्याला यश मिळालं आणि डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू. थोडंसं या ठिकाणी घाई करत असताना समाधान पाहायला मिळाला, परंतु ऐनवेळी त्यानं थांबवलं समोरच्या फलंदाजाला. मात्र डॉट बॉल आणखी मिळतोय. शेवटचे 2 चेंडू डॉट गेल्यानंतर पहिल्या 4 चेंडूवर जे डिक्लेअर फटके आले, 3 चौकार 1 षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकामध्ये 18 या आकड्यावर. 1 षटक समाप्त झाला 18 धावा धावफलकावर. एनके जी आपण ज्या पद्धतीनं उल्लेख केला होती पनवेल समालोचन असोसिएशन आयोजित ही संकल्पना पहिल्यांदा खरं तर या संकल्पनेतून पनवेल प्रीमियर लीग पाहायला मिळते. आणि पनवेल समालोचक असोसिएशनचं खास वैशिष्ट्य म्हटलं तर या असोसिएशनमध्ये कलागुणांनी नटलेले सर्व सभासद आहेत. सर्वांकडे असणारी कला आहे, म्हणजे समालोचन व्यतिरिक्त त्यांच्याकडे सगळी कला असणारे हे कलावंत समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून ही मात्र प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर संकल्पना आहे. अतिशय मेहनत घेतली सर्व समालोचकांनी. सर्वांचं मी कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून.
पहिला षटक आणि ज्या पद्धतीनं सुरुवात तर मी म्हणेन जशाच तशी झालेली आहे. नितीन आपण बघितलं की प्रथमेशने जशी सुरुवात केली होती, चौकार षटकारांचं अक्षरशः पाऊस पाडलं होतं मैदानावर आणि तशीच सुरुवात मात्र समाधान वास्करच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 18, पहिलं षटक कल्पेश ठाकूरचं. कल्पेश ठाकूर बामणनगरी गावचा हा खेळाडू आहे. मात्र आज ज्या पद्धतीनं हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मोरबी संघातून खेळत असताना थोडा महागडा आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर घेऊन येतोय, दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत पाटील. आहे मोरबी गावचा खेळाडू, यंग स्टार खेळाडू, नक्कीच बबलू या नावाने त्याला ओळखलं जातं. तो देखील कलावंत आहे. हा मात्र बबलूचा पहिला चेंडू शरीराचा वेध घेतला होता. इथे मात्र फलंदाज रोशन पाटीलचा. आणि रोशन पाटील म्हटलं तर हा चिंचपाडा गावचा खेळाडू आणि के बाला या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं. आणि बालाच्या नावावर सर्वाधिक अर्धशतक देखील लागलेलं आहेत. मागच्या वर्षाचा 2019 या वर्षाचा विचार केला, कारण 2 वर्ष आपण क्रिकेटपासून वंचित होतो सोमनाथ. मात्र या बालाच्या नावावर 13 अर्धशतक पूर्ण झालेले आहेत. हा मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलतोय, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय, परंतु या बालाला तिथे मात्र बबलूनं जगडून ठेवलंय. 2 चेंडू डॉट फेकतोय संकेत पाटील. एक यशस्वी खेळाडू आहे आणि आज मात्र त्यावर कर्णधार पद हे देखील फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. बाला टू बबलू, बबलू टू बाला हे पाहायला मिळतंय. तिसरा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं बाला कन्फ्यूज झाला. म्हणजेच एकूण पाहायला मिळतं के या ठिकाणी की जो संकेत पाटील आहे लेग स्पिन आणि ऑफ स्पिन 2 टर्न करतोय, चेंडूला दोन्ही साईडनं वलन देतोय. तिथे मात्र हा रोशन पाटील थोडा कन्फ्यूज झाला आणि अक्षरशः बेट झाला मी म्हणेन. जकडून ठेवण्यात आलं आणि 3 चेंडू मात्र इथे त्याच्या शरीराला वेध घेत असताना इथे एक मिळाली धाव बाईच्या स्वरूपात. नक्कीच रिव्हर्सर संकेत पाटीलबद्दल बोलायचं झालं. एकही मागच्या वर्षी एक मॅच मला आठवते ज्यावेळी तो खुल्या गटात त्याने प्रवेश केला. रायगड 11 या संघामध्ये आणि मॅच होती रायगड वर्सेस SP 11. SP संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती आणि गोलंदाज संकेत पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले आणि ती मॅच संकेतने जिंकून दिली होती. त्यानंतर या खेळाडूचं कौतुक ओमकार देसाईने केलं होतं. नक्कीच रायझिंग स्टार आहे. हा चेंडू समाधानला देखील जगडून ठेवलं. काय घडलं मैदानावर? लेग बिफोर द विकेट, पंचांचं बोट हवेमध्ये, एक मोठी विकेट, मोठा हादरा. मात्र AK-47 समाधान वास्कर आता जाईल तंबूच्या श्रेयाला. थँक्यू. 19 धावा धावफलकावर आणि पहिला गडी बाद होतोय. समाधान वास्कर यांनी बघितलं थोडा नाराज असेल स्वतःवर, कदाचित निराशाजनक अवस्थेत तो परततोय तंबूच्या दिशेनं आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय. अक्षरशः समाधानच्या जागी खेळण्यासाठी असेल तो म्हणजेच प्रेम गायकवाड. शिवकर गावचा हा खेळाडू आहे. तिरंगा शिवकर या संघातून अनेक वर्ष सातत्याने चांगला क्रिकेट खेळणारा ऑलराऊंडर खेळाडू. तर खेळाडू ज्या वेळेला विकेट मिळवतात त्यावेळेला खेळपट्टीवर आपण जल्लोष साजरू करू नका, बाजूला जरा जल्लोष साजरे करा, कारण स्पाइक शूज सुद्धा या ठिकाणी खेळपट्टीसाठी या ठिकाणी हानिकारक ठरू शकतात. ही विनंती आहे आणि वॉर्निंग आहे खेळाडूसाठी. नेक्स्ट बॉल संकेत. हा काय गोलंदाजी करतोय के. अक्षरशः संकेतनं फलंदाजांना हा टिच्चून मारा केलाय आणि अक्षरशः जखडून ठेवलाय. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल? नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला या गोलंदाजा अनेक वेळा मॅचेस त्यांनी मोरबी संघालाही जिंकून दिल्या आहेत आणि याच गोलंदाजीसाठी संकेत पाटील जाणले जातात. टिकटॉक मास्टर आहे संकेत. परत इथे त्याची टिकटॉक पण अगदी गोलंदाजीतून पाहायला मिळाली. चेंडू सरळ स्वीप केला, अर्थातच शॉर्ट स्क्वेअरला कडून डीप स्क्वेअर लेगला गेला 1 धावेसाठी. आणि या षटकामध्ये सोमनाथ फक्त 2च धावा पाहायला मिळतात. जो षटक नितीन आपल्याला पहिला षटक जवळजवळ 18 धावांचा पाहायला मिळाला होता, परंतु त्या दुसऱ्या षटकात अक्षरशः या संकेत पाटीलनं कर्णधाराला जशी जबाबदारी दिली होती त्या प्रामाणिक जबाबदारीनं गोलंदाजी करत इथे मात्र दिनेश स्मृती कुंडेवाल संघाला जखडून ठेवलंय आणि 2 षटकामध्ये धावा येत आहेत धावफलकावर 20. तर आमचे समालोचक मित्र भाऊ म्हात्रे सर कामोटे
आपण आला असाल तर या मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नक्कीच एक वरिष्ठ समालोचक आहे. खरं तर रोशन आपण बघितलं अनेक वर्ष मराठीतून समालोचन, सूत्रसंचालन आणि खास करून लग्न समारंभामध्ये देखील सूत्रसंचालन करणारे एक उत्कृष्ट समालोचक भाऊ मात्रे, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर मैदानाच्या दिशेनं मॅच थोडा रोमांचक स्थितीत नक्कीच होणार, यात तिळ मात्र शंका नाही आहे. कारण धावा बघितल्या तर प्रति षटकामागे 12.0ची सरासरी सुरुवातीपासून करायची होती. इथे मात्र समाधान वासकरचा संघ थोडा अडचणीत आलाय. जरी एक विकेट गेली असली, मी म्हणेन त्यांच्याकडे फलंदाज आणखी बरेच तंबूमध्ये चांगले चांगले सुरक्षित आहेत. मग त्या फलंदाजांसमोर समीकरण काय असेल नितीन? तर येणाऱ्या 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. नाही, नक्कीच रिव्हर्सर मॅच अजूनही बॅलन्स आहे. मात्र हेही लक्षात घ्यावं लागेल की संकेत पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये येऊ शकतात आणि त्यांची गोलंदाजी या मॅचमध्ये खूप महत्त्वाची, कारण मास्टर माइंड खेळाडू आहेत, स्वतः कॅप्टन आहेत. मात्र पुढच्या मॅचसाठी अथर्व रोनर ट्रान्सपोर्ट पेट वळप संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे, आमच्या टॉसबॉक्समध्ये येऊन आपल्याला थांबायचे. नक्कीच जाऊया सामन्याच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 देवेंद्र मुकादम शिरडोण गावचा हा पट्ट्या. मात्र इथे पहिला चेंडू फेकतोय आणि पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर पुन्हा एकदा डीप मिडविकेटकडे चेंडू गेला. 1 धाव मिळते संघाची. 1 धाव जशी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या वधारत असताना 21 या आकड्यावर देवेंद्र मुकादम शिरडोण नगरी. खरं तर शिरडोण नगरी मात्र तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी आहे आणि त्या गावातला हा खेळाडू. मात्र 17 चेंडू आणि आता 40 धावांची आवश्यकता आहे. ऑन द स्ट्राईक बाळा. रोशन पाटील उर्फ बालाला देखील इथे जकडून ठेवलाय. बाला ॲक्च्युली आपण बघितलं एनके तर ज्या पद्धतीनं बालासमोर जास्तीत जास्त स्लो स्पिन चेंडू फेकले गेले आणि त्या स्लो स्पिन चेंडू वर अक्षरशः बीट होताना देखील आपल्याला रोशनला पाहायला मिळतं. परंतु हे देखील विसरू नये की हाच रोशन आहे ज्याच्या नावावर 13 अर्धशतक आहेत. मग येणाऱ्या कालामध्ये देखील तो खेळपट्टीवर जरी राहिला तर कदाचित हा महागडा ठरू शकतोय समोरच्या संघाला. शॉर्ट पिच चेंडू आता बॅकफुटला गेला. थोडंसं या ठिकाणी सिलिमिड ऑफकडे चेंडू खेळून काढला. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबला. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते आणि या एका धावेनं संत गतीने का होईना धावसंख्या हळूहळू पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते एकूण 22 या आकड्यावर. 22 रन्स, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. 15 चेंडू 39 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र आपल्या समोर असेल. हा चेंडू पुन्हा एकदा प्रेम गायकवाडसाठी होता आणि तो देखील मात्र सिलिमिडॉफ कडे जातोय आणि 30 यार्ड सर्कलमध्ये हा झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 प्रेम गायकवाड बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. आणि ते प्रेमच्या खेळीचा विचार केला तर प्रेमनं 4 चेंडूंचा फेस केलाय आणि 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा. म्हणजे कुठेतरी निराशाजनक कामगिरी असेल. नवीन फलंदाज जातोय मैदानात प्रवीण चोरघे उर्फ बाली. मी म्हटलं एनके की या संघामध्ये 101 खेळाडू आहेत, हार्ड हिटर आहेत, परंतु या हार्ड हिटर फलंदाजांना जगडून ठेवण्याचं काम इथे मात्र गोलंदाज करतात. एक संकेत तर दुसरा गोलंदाज देवेंद्र मुकादम हा देखील मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. देवेंद्र मुकादम रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि आज मात्र पनवेल प्रीमियर लीगमध्ये. म्हणजे खेळाडूंसाठी एनके बघितलं तर किती व्यासपीठ तयार झालाय. आज बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये काय प्लॅटफॉर्म मिळतो या खेळाडूंना. शॉर्ट पिच चेंडू उचली दिली आहे चेंडूला. पुन्हा एकदा आपण बघितलं जसा चेंडू मधल्या टप्प्यावर पडला चेंडूला उचली दिली अर्थातच गुड लेंथवरचा आणि हा चेंडू तेवढाच चांगला आणि अचूक टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. हा चेंडू मात्र बालीनं भिरकावून दिलाय. अगदी उंचीचा आणि लांबीचा फटका. दॅट्स ह्यूज सिक्सर. कारल्याच्या डोंगरा
आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि इथे समीकरण पहा. येणारे चेंडू असतील 12, अर्थातच 2 षटक आणि विजयाकरता 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण मात्र इथे आलंय. तर जाऊया मंचाकडे. आपण उपस्थित पाहुणे कमलाकरजी पाटील साहेब त्यांच्या वतीने आमच्या पनवेल प्रीमियर लीगसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे आणि त्यांच्याच प्रयत्नाने आपण बघतोय AR हॉस्पिटलची टीम सुद्धा आपल्या या समालोचन असोसिएशनच्या PPLसाठी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि मच्छिंद्र पाटील या आमच्या समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपण कमलाकर शेठ पाटील यांचं आपण सहर्ष स्वागत करावं. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्याची ओढ आणि क्रिकेटची खूप मोठी ओढ त्यांच्या मनामध्ये आणि म्हणूनच त्यांनी आमच्या या स्पर्धेला पनवेल प्रीमियर लीगला 5,000 रुपयाचं डोनेशन दिलं आहे. आपल्या भावी कार्यासाठी साहेब आपल्याला खूप साऱ्या आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच यशवंतजी पाटील हे सुद्धा मोरबी संघाचे माजी खेळाडू आहेत. अतिशय चांगले व्यक्तिमत्व. तर यशवंतजी पाटील यांचा सत्कार होत असताना मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांची उपस्थिती खूप या ठिकाणी पाहतो आपण मंचावरती. पनवेल प्रीमियर लीग 2021 पहिलं पर्वासाठी उपस्थितांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मच्छिंद्र पाटील यांना विनंती आपण प्रणय भगत यांचं आपण स्वागत करावं. प्रणयजी भगत यांचं स्वागत होत असताना मॅच पंचांना विनंती, मॅच थोडी थांबवायची प्लीज. उपस्थितांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि घेऊन चालतो मैदानाकडे. तसेच रमजान चाचा शेख यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस, मॅच टू बी कंटिन्यू. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राईक रोशन. हा म्हणतोय इथे मात्र रोशन आणखी एक डॉट बॉल आडव्या पट्ट्यानं सातत्यानं खेळतोय रोशन, मात्र त्याला यश काय मिळत नाहीये नितीन. इथे मात्र अपयशी ठरतोय वारंवार. 11 चेंडू आणि 33 धावा. हा चेंडू फुलटॉस, परंतु रोशन असा फलंदाज आहे ज्यावेळी खराब चेंडू मिळेल त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेणार आणि हा सरळ चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खणखणीत षटकार. नक्कीच आपण पाहतोय चिंचपाडा गावचा हा खेळाडू रोशन पाटील उर्फ बालाच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. आणि ही ओळख आहे कारण बाला नेहमीच षटकारानं सुरुवात करत असतो. आपण एक दाडव्या बॅटने केलाय, परंतु काय घडलं इथे. प्रथमेश कोहलीकडनं घडली चूक आणि चुकीला नाही माफी. चेंडू जातोय थर्डमॅन एरियाकडे. 4 धावांसाठी हा बाईचा चौकार. नक्कीच या खरं तर खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेल्या चौकारामुळं समीकरण पहा. 9 चेंडू आणि 23 धावा. आता मॅच नितीन युटर्न घेतोय. या चौकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. हा चेंडू आणखी एकदा आडव्या बॅटने खेळतोय. दोन्ही हिट फलंदाज होते, परंतु काय घडलं. घाई, अति घाई आणि संकटात नाही. फलंदाज रोशन पाटील येतोय मात्र त्रंबूच्या श्रेयाला. नाही रिव्हर्सर नक्कीच प्रवीणने थोडीशी घाई दाखवली, कारण की इथून संकेतचं षटक संपल्यानंतर एक फ्रेश नवीन गोलंदाज तुम्हाला मिळू शकतो. त्या षटकात तुम्ही 20-22 धावा जरी राहिल्या तरी बनवण्याची ताकद आहे प्रवीण सुरगे. आपण पाहिलं तर खूप चांगला मोठा फलंदाज आहे. बाली या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे भरपूर प्रचंड ताकद आहे रिव्हर्सर. नक्कीच नेरे गावचा हा खेळाडू आहे. अनेक नेरे दुंद्रे विभागामध्ये हा प्रसिद्ध आहे. अनेक सामने त्याने गावासाठी जिंकून दिलेले आहेत. मात्र आपण जो उल्लेख केला रोशन पाटीलनं जी घाई दाखवली आहे, मी तर म्हणेन कदाचित
ती घाई महाग देखील ठरेल या कुंडेवाल संघाला, कारण तो देखील तर हार्दिक या फलंदाज. दरम्यान आपण बघतोय की विश्वनाथ शेठ मस्कर ठाण्याचे डाण्या वाघ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय. नवीनच आपण पाहिले काही दिवसांपूर्वीच भूमिपुत्र संघटना ज्याने उभारली आहे ते म्हणजे ते संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ शेठ मस्कर यांचं आगमन झालंय. आणि इथे मात्र पहा चेंडू ज्या पद्धतीनं प्रवीणनं खेळून काढला डीप स्क्वेअर लेगच्या तसेच दिशेनं एक धाव निवाल मिळाली. जे आपल्याला डिस्टर्ब करतो थोडा, कारण व्यक्तिमत्व चांगले या ठिकाणी उपस्थित झाले. तर भाऊ मात्र त्यांच्या समेत उपस्थित आहेत. तसेच शरद दादा यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो पनवेल प्रीमियर लीग 2021 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहा मॅच देखील तेवढीच रफ अँड टफ होत चालली आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता इथे पाहायला मिळते. 7-22 समीकरण काय घडेल या चेंडूवर नितीन? हा चेंडू फार महत्वाचा असेल, हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. गोलंदाज मात्र सज्ज असेल. संकेत पाटील, संकेत सौरभ साठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम, जास्त आउटसाइड ऑफस्टमला निघाला चेंडू. पंचांनी लगेच घोषित केला. अर्थातच सुनील तांडेल सर फ्रॉम बेलवली यांचा इशारा येतोय की हा वाईट स्वैर अतिरिक्त एका धावेनं आता समीकरण देखील बदलतंय. 7 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू सहजासहज बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कारण संकेत चेंडूला एवढं वलन देतोय नितीन की चेंडू आणि चेंडू फळी याचं ताळमेल, यांचा संपर्क साधत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 6 चेंडू 21 धावा हे समीकरण मात्र इथे गुणतालिकेवर. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, आहे तो सल्लागार. हे नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. तेच आपण बघितलं नितीन, ज्या पद्धतीनं विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे, कारण त्यांची कर्मभूमी जन्मभूमी हे ठाणे, परंतु रायगडमध्ये जेवढं प्रेम दिलं त्यांनी. आज कल्याण ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे बघितलं तर ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य, मग शिवसेनेतून काही नेतृत्व असू द्या, हे सारं कार्य त्यांचं प्रांजलपणे पाहायला मिळतंय. फार मोठं त्यांचं मन आहे प्रांजल. नक्कीच रिवॉल्व सर, आता भरपूर प्रीमियर लीग होतात. ठाणा प्रीमियर लीग सुद्धा तुम्ही पाहिली, रायगड प्रीमियर लीग पाहिली, आता पनवेल प्रीमियर लीग. म्हणजे 14 गाव प्रीमियर लीग कोणी पहिले सुरुवातीला आयोजित केले असेल तर ते नाव म्हणजे विश्वनाथ दादा मस्कर. अगदी क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे त्यांचं, आणि त्याचबरोबर आम्हा समालोचकांवर असणारं प्रेम हे नक्कीच त्यांची ओळख इथे पटवून देत असताना खरं सातत्यानं आपल्यासाठी योगदान देत आहेत. आज त्यांनी वेळात वेळ काढून उद्या मात्र खास त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळेल. जाहीर पटेल आपलं देखील स्वागत. मॅचकडे बोलूया. मॅच देखील तेवढीच चुरशीची पाहायला मिळते. 6 चेंडू आणि विजयासाठी सोमनाथ आपल्याला 21 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज कोण असेल? इथे मात्र हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघाचा गोलंदाज, ज्यानं फलंदाजी अतिशय चांगली केली आहे. तब्बल 13 चेंडूमध्ये 39 धावा ही त्याची कामगिरी फलंदाजीतून होती. मात्र गोलंदाजी कशी करेल? समोर असेल एक मातब्बर खेळाडू, एक षटकार वीर फलंदाज प्रवीण चोरगे उर्फ बाली. 6 चेंडू 21 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? फलंदाज आहे नक्कीच सक्षम. पहिला चेंडू ऑफस्टम्पला यॉर्क चेंडू फेकलाय प्रथमेशनं. सरळ चेंडूचा थोडासा फंबल. प्लेयर टू बी ग्रावल. आणि इथे अक्षय थोडंसं फंबल होत असताना मात्र पुरेपूर फायदा उचलला. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये, आणि या दुहेरी धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना 5 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. 5 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश पंचांना पार करून प्रवीणसाठी. हा चेंडू अगदी मी म्हणेन ऑफस्टम्पला पंच देखील काय ऍक्शन पाहायला मिळतंय. थर्ड अंपायर डायरेक्ट हिट केलं. पहा क्षेत्ररक्षण किती चतुराईनं, क्षेत्ररक्षण किती मेहनत चपळाईनं पाहायला मिळाला, आणि प्रवीण चोरगेच्या बाजूनं सरळ हिट केलाय. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायर कॉल. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत जोपर्यंत येईल तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. हा तर नक्कीच पुढच्या सामन्याची जी लढत होईल पुढची ते गोंढीवाल विपक्ष पेट वलप यांच्यामध्ये होणार आहे. तर बंटी जोशी आपण रेडी राहायचं आहे, कारण एक संघ आपल्याला खेळताना दिसतोय. बंटी जोशी आपण लगेच ओके. तर थर्ड अंपायरसाठी आपण प्रवीण पवार सर आणि दीपक पाटील सर हे आपल्याला थर्ड अंपायरचा निर्णय देतील लवकरच.
5 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण असताना इथे थर्ड अंपायरचा निर्णय येणं बाकी असेल. पेंडिंग द डिसिजन नाव. मॅच नितीन थोडी आपण बघितलं जशा पद्धतीनं हर्षाळी 11 परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघाच्या बाजूनं झुकत असताना नरेशजी पाटील जे आहेत ओनर्स कदाचित आता मात्र थोडं खुश पाहायला मिळतील, कारण मॅच थोडी त्यांच्या बाजूने झुकलेली आहे. परंतु काय घडेल या निर्णयावर भरपूर काही मी म्हणेन दडलेलं असेल. या निर्णयावर बरंच काही अवलंबून असेल, कारण प्रवीण सारखा एक मातब्बर खेळाडू आहे. येस, थर्ड अंपायर कॉल, बॅट्समन आउट आणि फलंदाज बाद होते. प्रवीण एक महत्त्वपूर्ण फलंदाज देखील बाद होताना आता समीकरण अगदी कठीण परिस्थितीत निर्माण झालं आहे. 4 चेंडू आणि 19 धावा म्हटलं तर तुम्हाला 4 चेंडूमध्ये 3 षटकार कंपल्सरी मारावेच लागतील. अक्षरशः कठीण झालाय नितीन सामना. नाही, नक्कीच ज्या पद्धतीने आपण म्हणलं प्रवीण चोरगे बाद झाले त्या अगोदर एक विकेट सुद्धा त्यांनी सॅक्रिफाईस केली. तो फलंदाज ज्या प्रकारे त्या फलंदाजाचा तुम्ही उल्लेख केला होता, 13 अर्धशतक मागच्या सीझनला ठोकले, तर तो खेळाडू कुठेतरी रनआउट झाला, तो या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. रिवॉल्व सर. नक्कीच आता कठीण परिस्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 19 धावा. या चेंडूवर षटकार येणे अनिवार्य असेल. फुलटॉस पंच केलाय, चेंडू जातोय सरळ स्टेट ड्राईव्ह. व्हॉट एफर्ट, जबरदस्त 100% कमिटमेंट पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक परेशच्या माध्यमातून. परेश ठाकूर लाजवाब, जबरदस्त. अगदी मी तर म्हणेन टाळ्यांचा आवाज देखील नितीन पाहायला मिळाला प्रेक्षकांच्या वतीनं. काय इफर्ट दिलाय परेश. आणि यस, पुन्हा एकदा बिमरसाठी रिव्ह्यू घेतला जातोय थर्ड अंपायरसाठी. या चेंडूवर मिळतायत एकूण धावा 2 धावा तर आलेल्या आहेत. थर्ड अंपायर पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग नाव. आणि ज्या पद्धतीनं परेशने इफर्ट दिलाय, खरं तर काय क्षेत्ररक्षण केलंय. अक्षरशः असं वाटत होतं की कदाचित नितीन षटकार पाहायला मिळेल. नाही, ज्या प्रकारे इंटरनॅशनल आपण पाहतो त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे परेश ठाकूरने दाखवलंय आणि उपयुक्त धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात या मॅचमध्ये. रिवॉल्व सर. हा, अगदी बरोबर. ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्या गोलंदाजाला साथ कोणाची असते नितीन, तर क्षेत्ररक्षकाची. जसं आपण एखादा भजन सम्राट संगीतकार असेल त्याला साथ कोणाची असते, तर ढोलकी वादक किंवा टाळ. इथे नो बॉल नाही आहे, अर्थातच लिगल डिलिव्हरी. चेंडू अगदी योग्य आहे, त्यामुळं 2 धावा मिळत आहेत. आता समीकरण मात्र 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 17, 3 षटकार. हा चेंडू पाहिला तर षटकार येतोय की काय, परंतु नाही. इथे डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक बरोबर सज्ज आणि पकडतोय झेल. समाप्त झाला या खेळाडूचा खेळ. नितीनजी, आता मात्र सामना थोडा एकतर्फी नक्कीच अवस्थेत पाहायला मिळतोय, कारण 2 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण नाही आहे. 2 चेंडू 17, परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण भविष्य वर्तवू शकत नाही. काय घडेल, काय बिघडेल. हा अतिशय महत्त्वाचा या कमिटीचा निर्णय असेल. सर्व खेळाडूंनी या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि या सूचनेचं पालन करावं. फार महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये थोडासा रोमांचकपणा संपलेला आहे असं मी म्हणेन. मॅच एकतर्फी झालेली आहे. 1 चेंडू आणि 16 धावा. महत्त्वाचा निर्णय आणि महत्त्वाची सूचना असेल. जो संघ पहिला सामना खेळलाय आणि सेकंड मॅच खेळत असताना प्लेईंग 15 जे आहेत त्यांचे 15 खेळाडूंपैकी दुसऱ्या एका नवीन खेळाडूला संधी देणे गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी असेल. जर तेच प्लेईंग 11 खेळलात तर तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी असेल. म्हणजे तुम्हाला एक नवीन प्लेअर चेंज करावाच लागेल. रिवॉल्व सर, ही संकल्पना मला खूप आवडली, कारण की जो 12 खेळाडू असतो त्यालाही वाटतं की मलाही संघामध्ये स्थान मिळावं आणि ही चांगली संकल्पना आहे. संदीप वास्कर सरांचे कौतुक करेल मी आणि पूर्ण पनवेल समालोचन असोसिएशनचं, कारण की आपण पाहिलं तर बघा, जे पहिल्या मॅचला 11 खेळाडू जे खेळलेत ते पुन्हा ते दुसऱ्या मॅचला तेच 11 खेळाडू जर पुन्हा खेळले तर 5 रनची पॅनल्टी असेल. मग अर्थातच तुम्हाला एक खेळाडू चेंज करायचे, म्हणजे 12व्या खेळाडूला किंवा 13व्या खेळाडूला तुम्हाला संघामध्ये संधी द्यायची. वळू आपण रिवॉल्व सरांकडे मॅन ऑफ द मॅच घोषित करूया. थँक्यू सो मच. नक्कीच या सूचनेचे पालन आपले लाडके खेळाडू करतील. परंतु इथे मॅच जिंकली आहे
हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मोरबी संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन मोरबी संघ आणि हरलक बॅड लक मी म्हणेन कुंडेवाल संघाचा दिनेश स्मृती कुंडेवाल